हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आणि डिस्प्लेसमेंट आणि आपल्याकडे रेस्टवर येण्यासाठी जो लागणारा जो फोर्स आहे तो रेस्टोरिंग फोर्स आहे. या ठिकाणी सगळीकडे कायनेटिक एनर्जी काही ना काही प्रमाणात आहे. बरं, थेरी लिहावी याचे काही नियम आहेत का? बिलकुल नियम नाही. तुम्हाला जसं वाटेल तसं लिहा. हे इक्वेशन लक्षात ठेवायचे. ज्यांना लक्षात नसतील त्यांना या कोपच्यात लिहून देतो. या कोपच्यात बघायचं भावा. जर लक्षात नसतील तर सर्वसाधारण शिकता येतील, त्यांची शिकण्याची इच्छा आहे, पण सातत्य ठेवणं गरजेचं. रोज 1-2 व्हिडिओ बघायचा, नोट्स काढायच्या, प्रॉपर वाचायचं, 2दा व्हिडिओ बघायचा, डेरिवेशन करून बघायचं. ही हिम्मत, ही ताकद तेव्हाच तयार होती. अच्छे रिजल्ट लाने के लिए बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है. समय के पास इतना समय नहीं कि आपको दोबारा दे सके. विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर ऑक्सिलेशनचं खूप काही पार्ट झालेला आहे. आता चॅप्टरच्या एंडकडे चाललो आहे हळूहळू. आज आपल्याला एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. इथं बघा, एक पार्टिकल एसएचएम करत असताना दिसत असेल तुम्हाला. एक स्प्रिंग घेतली, एक मास घेतलं 1/2 किलोचं आणि ते एसएचएम करतंय. बघा, इथे तुम्हाला मीन पोझिशन दिसत असेल. हा पार्टिकल मॅक्झिमम इथपर्यंत आला म्हणून त्याला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतोय, आणि इथपर्यंत पुन्हा इकडे येतो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हटलेलं आहे. इथं मी काहीतरी लिहिलंय, पोटेन्शियल एनर्जी 0 का बरं येते हिच्याबद्दल आज आपल्याला सविस्तर शिकायचं आहे. नंतर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आहे ही इथे. नंतर इथं कायनेटिक एनर्जी 0 आहे, मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी का बरं आली असेल, आणि तीच इथे पण कायनेटिक एनर्जी 0 आणि पोटेन्शियलची मॅक्झिमम असं का बरं लिहिलं असेल, याचे सगळे उत्तरं आजच्या सेशनमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. ठीक आहे, तर चला करूया सुरुवात. आणि जे विद्यार्थी MSTCET करत असतील, PGMN ॲपवर फिजिक्सचा खूप जबरदस्त कोर्स चालू आहे. ज्यांचं स्वप्न, जर तुम्हाला माहिती नसेल की COEP महाराष्ट्रातलं IIT कॉलेजसारखं कॉलेज आहे भाऊ. VJTI, ICT, PICT, वालचंद कॉलेज, SPIT, सिम्बॉसिस, KK वाघ कॉलेज आहे, HGGS कॉलेज आहे, रामदेव बाबा. या कॉलेजमध्ये जाण्यासाठी आपल्याकडे CET कोर्स चालतो, जेणेकरून इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री बनायचं असेल तर चला, एनर्जी जे काही आहे, या पार्टिकल ज्या वेळेस इथं फिरत होता असं तुम्हाला दिसतो, तर त्याच्या एनर्जी कुठं, कोणती एनर्जी आहे, किती आहे, किती प्रमाणात आहे, या सगळ्या काही केसेस आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायच्या आहेत. तर चला सुरुवात करतोय. डिस्कस द कायनेटिक एनर्जी. P इज द पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी पॉसेस्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. जेव्हा पार्टिकल एसएचएम करत होता तर त्याच्याकडे किती कायनेटिक एनर्जी, किती पोटेन्शियल एनर्जी आहे, कोणत्या कंडिशनला किती आहे, टोटल एनर्जी किती आहे, हे कधी बघायचं? पण ज्यावेळेस तुमचा पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम करत आहे त्यावेळेस त्याच्याकडे बघायचं आहे. ठीक आहे, मी डेरिवेशन महत्वाचं आहे. आता काही विद्यार्थी म्हणतात, सर आम्ही थेरी खूप लिहायला पाहिजे का? पुस्तकात तर खूप थेरी दिली. आता एवढी जर थेरी जर लिहायचं काम पडलं तर आपल्याला कदाचित, मला नाही वाटत की आपला पेपर पूर्ण सॉल्व्ह होऊ शकेल. ठीक आहे ना? तर चला बघा, वाईल परफॉर्मिंग एसएचएम पार्टिकल पॉसेसेस स्पीड इट ऑल पॉइंट, है ना. पोझिशन खाली तुमचं या ठिकाणी तुम्हाला माहित असेल तुमची वेलॉसिटीची काय असेल पार्टिकलची, ती 0 होत असते. ती होते इथे. मी तुम्हाला दाखवलेलं आहे एक्स्ट्रीम पोझिशन ही आपली. ही या एक्स्ट्रीम पोझिशनला पॉझिटिव्ह वेलॉसिटी 0 असते. हे मी प्रूफ करून दिलं. मॅक्झिमम वेलॉसिटी मीन पोझिशनला असते आणि इथल्याही V0 असते. म्हणजे V0 आहे म्हणजे काय, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला mv² आहे. आता V0, तर या ठिकाणी हाफ mv0 घेतलं मी, तर कायनेटिक एनर्जी 0 भेटतं. म्हणजे याचा अर्थ मीन पोझिशनला नाही म्हणत मी, एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असो या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असो, तिथे तुमची कायनेटिक एनर्जी 0 असते. बाकी ठिकाणी सगळीकडे कायनेटिक एनर्जी काही ना काही प्रमाणात आहे. म्हणजे बघा, V ची व्हॅल्यू 0 ठेवली, हाफ mv² फॉर्म्युला माहिती आहे. 0 मल्टिप्लाय घेतलं तर त्या नंबर सोबत तर 0 येऊन जातं. म्हणजे कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला सोडून बाकी ठिकाणी स्पीड काहीतरी पार्टिकलचा असल्यामुळे
त्या ठिकाणी तुमच्याकडे एनर्जी असणार, कोणती? कायनेटिक एनर्जी. पण 2 केसला कायनेटिक एनर्जी नसते. कोण्या? निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0. बाकी इथे काहीतरी भेटेल कायनेटिक एनर्जी, इथे भेटेल, इथे 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 इथं तर सगळ्यात जास्त मेन पोझिशनला भेटत असतं. हे आपल्याला शिकायचंय. ठीक आहे. नेक्स्ट केस काय बघा, नीट वाचा. आहे ना, बघा, प्रेझेन्स ऑफ रेस्टोरिंग फोर्स, द पार्टिकल ऑक्युपाय द व्हेरियस पोझिशन. रेस्टोरिंग फोर्स पण असणार. जेव्हा तुम्ही स्प्रिंगकडे घेऊन गेला तर स्प्रिंग लगेच वापस आली होती. बघा इथं दाखवतो मी तुम्हाला. बघा बघा, रेस्टोरिंग फोर्स आहे, हे रेस्टवर, ही मीन पोझिशनवर तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे ना. तर हे लक्षात येत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नेक्स्ट काय पॉईंट बघा, दिस इज द इंडिकेशन ऑफ वर्क इज डन and system has the potential energy elastic in a case of the spring, gravitational for pendulum, magnetic for magnet. है ना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस हे स्प्रिंग अशी हे करतायत म्हणजे डिस्प्लेसमेंट करताय आणि डिस्प्लेसमेंट आणि आपल्याकडे रेस्टवर येण्यासाठी जो लागणारा जो काही फोर्स आहे तो रेस्टोरिंग फोर्स आहे. म्हणून इथं आपण काय करतोय, वर्क डन या इक्वेशन मध्ये वापरणार आहे आणि इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी या फॉर्म मध्ये असणार आहे. ठीक आहे. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग, ज्यावेळेस पार्टिकल एसएचएम करतो तर इथं 2 एनर्जी येत आहेत. बघा इथं जे काही तुम्ही म्हटला टोटल एनर्जी, तर टोटल एनर्जी इथं कायनेटिक एनर्जी काहीतरी असेल आणि काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असेल. म्हणजे तुम्ही जर इथं पार्टिकल घेतला या कन्सिडर, तर इथं या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आणि सोबतच पोटेन्शियलची काहीतरी प्रमाणात राहील. तर ही टोटल एनर्जी काढायची असेल तर कायनेटिक प्लस पोटेन्शियल काढला तर तुम्हाला टोटल एनर्जी भेटून जाईल. ठीक आहे. चला, आता आपल्याला प्रश्न कसा येतो, आता थेरी कशी लिहायची हे सांगितलं. बरं, थेरी लिहावी याचे काही नेम आहेत का? बिलकुल नेम नाही. तुम्हाला जसं वाटेल तसं लिहा. काही ग्रामर चेक केला जाणार नाही, कोणत्याही प्रकारचं तुमचं इथे स्टेटमेंट चेक केला जाणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला त्याच्यातला मिनिंग कळाला पाहिजे असल्या प्रकारचं तुम्हाला तुमच्या मनाने फेकायचंय. मी तर सरळ म्हणून फेकायचे. हिच्यावर प्रश्न येतो महत्वाचा, 4 मार्काचा प्रश्न येण्याची शक्यता आहे डी सेक्शन मध्ये. पण क्वेश्चन्स काय बघा, स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी काढायची आधी. ठीक आहे. नंतर पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. कधी? डिस्प्लेसमेंट एक फॉर पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम, जेव्हा तुमचा पार्टिकल कसा करतोय एसएचएम असा 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 करत असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, आपण पोझिशन सांगू त्याचे टेन्शन घेऊ नका, आणि पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काढायचं एक्स डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर जेव्हा पार्टिकल तुमचा एसएचएम करतो. रिप्रेझेंट त्याचा ग्राफ पण काढायचा आहे. फाइंड द डिस्प्लेसमेंट ॲट कायनेटिक एनर्जी इक्वल टू द पोटेन्शियल एनर्जी. आणि एक केस आहे, या अशा केसेस भरपूर आहेत पण आपल्याकडे एक केस स्पेशल त्या प्रश्नामध्ये विचारली होती 2014. आता हे आत्ताचा लेटेस्ट क्वेश्चन पण विचारलेला आहे. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी आधी काढू आपण. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे आपला पार्टिकल इथे एसएचएम करतोय असा 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 आता स्प्रिंग दाखवली तसा, आणि एक्सप्रेशन करत म्हणजे पार्टिकल एसएचएम करत असताना त्याच्याकडे एक वेलॉसिटी, आणि वेलॉसिटी किती आहे तर सगळ्यांना माहिती आहे. आपण हा फॉर्म्युला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम वरून काढणार आहे. कदाचित हे कळालं असेल. V इज इक्वल टू ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असल्या प्रकारची व्हेलॉसिटी तुमच्याकडे दिलेली आहे. चला, त्याच्यानंतर बघा आणखीन एक इक्वेशन दिलं टाइमच्या फंक्शन मध्ये. दुसरं पण व्हेलॉसिटीचं इक्वेशन दिलेलं आहे एक ऑर मध्ये, ए ओमेगा कॉस ओमेगा टी असल्या प्रकारचं पण एक इक्वेशन्स आपल्याकडे हे तयार आहे. जर इनिशियल फेज पण माहिती असेल है ना, तर या फॉर्म मध्ये लिहिलं आहे. हे इक्वेशन टाइमच्या फंक्शन मध्ये दुसरं जे लिहिलं आणि पहिलं टाइमच्या फंक्शन मध्ये नाही. आपल्याला दोन्ही फंक्शन मध्ये आपली मिळणारी टोटल एनर्जी सेम असली पाहिजे, फक्त हा उद्देश आहे. चला, आपल्याकडे कायनेटिक एनर्जी जर काढायची काय करणार तुम्ही सांगा, हाफ एम व्ही स्क्वेअर. चला, व्ही ची व्हॅल्यू टाकून देऊ. व्ही बघा हाफ एम व्हीचा स्क्वेअर. चला, याचा स्क्वेअर करा, ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सर एक कुठे गेलं इथे, तर व्ही रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याचा स्क्वेअर केला डायरेक्ट व्हीचा स्क्वेअर, म्हणून ही इक्वेशन भेटलं. ठीक आहे. काही लोक या फॉर्ममध्ये लिहितात, मला असं लिहायला आवडतं, काही वेगळं नाही. हाफ याला के म्हणतात. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो के का म्हणलं तर, कारण की डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम जेव्हा मी शिकवलं
तेव्हा ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू के बाय एम ठेवलेली आहे आणि के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर अशी व्हॅल्यू ठेवलेली आहे बघा. म्हणजे एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे के पण ठेवता येतं असं काही नाही. ठीक आहे, लक्षात आलं. 1/2 के ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरं, ही एक झाली. या इक्वेशनला वाटलं असं नाव देणं चालू करू आपण. याला 1 इक्वेशन, याला 2 देऊ, याला 3 देऊ. ठीक आहे, आता वेलॉसिटी टाइमच्या फंक्शन मधली ती ठेवून बघू. चला, कायनेटिक एनर्जी हाफ एम. आता व्ही ची व्हॅल्यू टाइमच्या फंक्शन मध्ये बघा. ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर राईट आहे, कॉस स्क्वेअर लक्षात राहू द्या, ओमेगा टी प्लस फाय. मला काय वाटतं याला असं जर ठेवलं तर आणखीन बरं राहील. बघा नीट लक्ष द्या. एम ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू के असते माहिती आपल्याला, 1/2 के ए स्क्वेअर ठेवू चालेल. एम ओमेगा स्क्वेअरच्या जागी के ठेवलेलं आहे मी, तर हे कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय या इक्वेशनला 4 इक्वेशन म्हणणार आहे. लक्षात राहू द्या फक्त, मी इक्वेशन्स का लिहितो तुम्हाला हळूहळू कळायला लागेल. ठीक आहे, माझा पार्टिकल एस एच एम करतोय तर तुम्हाला माहिती आहे जर पार्टिकल इथून इथपर्यंत गेलेला आहे त्याचं एक्स डिस्प्लेसमेंट आणि नंतर पुन्हा डी एक्स इतकं छोटंसं डिस्प्लेसमेंट केलं, हे माझं फक्त आणि फक्त कायनेटिक एनर्जी भेटली. मला आता पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. पण तुम्हाला माहिती आहे की मी काय केलं, वर्क डन केलं. ठीक आहे ना, स्प्रिंग इकडे गेली. आता वर्क डन जेव्हा, आणि एक लक्षात घ्या, हे फ्रिक्शन लेस चालू आहे प्रोसेस, फ्रिक्शन होत नाही आहे असं मानलं. फ्रिक्शन होत पण असेल पण मी मानतोय काय, फ्रिक्शन झालं नाही असं मानतोय. लक्षात घ्या, हां, हे पॉईंट माहिती पाहिजे. आता मला सांगा, मी इथं वर्क डन केलं. वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कोणता आहे, रेस्टोरिंग फोर्स आहे. एक लक्षात राहू द्या, म्हणजे मला असं म्हणायचंय की वर्कचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा फोर्स आहे इकडला, रेस्टोरिंग फोर्स इकडे इथपर्यंत डिस्प्ले, आणि मी डिस्प्लेसमेंट विरुद्ध दिशेने केलाय. माझा पार्टिकल ओ पासून पी पर्यंत गेला, मग व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट केलं, डीएक्स नावाचं धरलं त्याला, छोटस थोडंसं असं क्वचित मी इकडे केलं, म्हणून मी मायनस डीएक्स लिहिलं. का बरं, रेस्टोरिंग फोर्स कुठं होता, टुवर्ड द सेंटरकडे होता, सॉरी टुवर्ड द मीन पोझिशन म्हणा इथे, आणि माझं डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शन केलं. बट यू नो ऑलरेडी, सगळ्यांना माहिती आहे की फोर्स, स्प्रिंग फोर्स जो आहे त्याचा फॉर्म्युला के इंटू एक्स आहे, कदाचित माहिती असेल. हे मायनस कशाचं आहे सर, मी वर्क करतोय इथून छोटंसं, एकदम छोटंसं त्याला हलवलंय, पार्टिकलला थोडंसं दूर नेलंय, ते अंतर डीएक्स आहे. पण माझा रेस्टोरिंग फोर्स ऑलरेडी सेंटरकडे होता, मीन पोझिशनकडे होता, आणि मी डिस्प्लेसमेंट तिच्या अपोजिट केलं. म्हणजे फोर्स ऑलरेडी कुठे आहे, सेंटरकडे. कोणतीही गोष्ट बघा, माझी बॉडी बिन मी जर खेचली तर ती सेंटरकडे जाण्याचा प्रयत्न करते, सॉरी मीन पोझिशनकडे जाण्याचा प्रयत्न करते. सेंटर म्हणा किंवा मीन पोझिशन म्हणलं तरी चालेल. बघा एफ ची व्हॅल्यू माझ्याकडे मायनस के एक्स आणि इथे हे मायनस डी एक्स. बघा मायनस मायनस प्लस झालं, मायनस मायनस प्लस झालं, के एक्स इंटू डी एक्स. टेन्शन आहे, समजतं. चला आता काय करायचं आपल्याला, याचा आपण करू आता इंटिग्रेशन. का बरं इंटिग्रेशन करायचंय, कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला इंटिग्रेशनचे अर्थ कळतात का नाही कळेल तरी आपल्याला. इंटिग्रेशन का बरं करायचं सर, इंटिग्रेशन याच्यासाठी करायचंय की मी डी जर जोडलं तर मी ओ पासून एम पर्यंत जाईल. मला पूर्ण डिस्प्लेसमेंट घ्यायचंय, आणि म्हणून मी त्या ठिकाणी तुमच्याकडे जे काही इक्वेशन्स लिहिलं आणि कुठून कुठेपर्यंत 0 पासून स्टार्ट करेल इथून, तर एक्स एवढा अंतर मी त्यांचं डिस्प्लेसमेंट करणार आहे. या वर्क डनलाच आपण डब्ल्यू येईल याचं इंटिग्रेशन, हा के कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन 0 टू एक्स, इथं तुमचं राहिलं एक्स इंटू डी एक्स. आता या वर्कलाच इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी म्हणू शकता, राईट आहे. नीट लक्ष द्या, मी काय काय करतोय ते. हा के आहे, याचं जे काही इंटिग्रेशन येईल ते येईल एक्स स्क्वेअर बाय 2, हा आहे एक्स आणि हा 0. ठीक आहे, काय टेन्शन आहे. समोरच्या पेजवर जायचं बाबा, समोरच्या पेजवर बघा, इथं पोटेन्शियल एनर्जी काढायची आपल्याला. ठीक आहे ना, पोटेन्शियल एनर्जी काढली इथे, पण पुन्हा एकदा काढून दाखवतो ज्यांना ज्यांना कळाली नसेल त्यांच्यासाठी. ठीक आहे, थोडंसं घाण झालं वाटतं, काय हरकत नाही, थोडंसं इथं घाण झालंय, मी पुन्हा एकदा काढून दाखवण्याचा प्रयत्न करेल, काही विषय नाही आहे. ठीक आहे, चला तर इथं पोटेन्शियल एनर्जी पुन्हा एकदा सांगतोय की वर्क डन. मला वाटतं थोडंसं इथं आपल्याला
एकदा पुन्हा एकदा मी याला मिटवण्याचा प्रयत्न करेल. फक्त आणि फक्त मी कायनेटिक एनर्जी पुन्हा काढून दाखवतोय. थोडंसं नसल समजलं म्हणून असं कन्सिडर करतोय. ठीक आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला माझ्याकडे दिलेला आहे. ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. आणि दुसरा टाईमच्या फंक्शनमध्ये दिलेला होता ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आपलं ठरलं होतं याला इक्वेशन 1 म्हणायचं, याला 2 म्हणायचं आहे. चालेल. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आहे आपल्याकडे हाफ एम वी स्क्वेअर. यहाँ पे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्हीचा स्क्वेअर आहेत म्हणून याचा डायरेक्ट स्क्वेअर केला मी. राईट आहे. पण सगळ्यांना माहिती आहे कायनेटिक एनर्जी हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर इथे तुमच्याकडे ही जी काही कायनेटिक एनर्जी आहे ही भेटलेली आहे. समजला? ओके. आता टाइम फंक्शनमध्ये या इक्वेशनला आपण 3 इक्वेशन नाव दिलं होतं. टाइमच्या फंक्शनमध्ये राहिली आता 1/2 बघा हाफ एम व्हीचा स्क्वेअर याचा स्क्वेअर करायचा पूर्ण. सेकंड इक्वेशन पुटअप केलं मी. ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. तर कायनेटिक एनर्जी जी आहे आपल्याकडे 1/2 के ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. राईट आहे. ही एक कायनेटिक एनर्जी भेटली. याला इक्वेशन नंबर आपल्याला 4 द्यायचं ठरलेलं आहे. काय टेन्शन आहे? आता बघा, आता मी जे काही करतोय तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, माझा पार्टिकल ओ पासून पी पर्यंत आला, छोटंसं स्मॉल डिस्प्लेसमेंट केलं म्हणून स्मॉल वर्क डन घेतला, म्हणून फोर्स इंटू स्मॉल डिस्प्लेसमेंट. मायनस का लिहिलं असेल? माझा फोर्स कुठं होता? पार्टिकल जर इथं असेल तर त्याचा रेस्टोरिंग फोर्स सेंटरकडे टुवर्ड द मीन पोझिशनकडे होता आणि मी डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शनने केलंय. म्हणून या ठिकाणी वर्क डन इज इक्वल टू 4ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे मायनस के एक्स आहे. वाटलं तर एफ इज इक्वल टू इथं मायनस के एक्स, बट असं लिहू शकता. इथे मायनस 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 होईल सर प्लस. वर्क डन इज इक्वल टू के एक्स इंटू डी एक्स. आपल्याला इंटिग्रेशन बोथ साईड करायचं. 0 पासून एक्स पर्यंत डिस्प्लेसमेंट केलेलं आपण एवढं सध्या. आणि म्हणून या वर्क डनचा डब्ल्यू हा के कॉन्स्टंट आहे. 0 टू एक्स आहे, एक्स इंटू डी एक्स आहे. तर इथं वर्क डन ठीक आहे. हा के आहे, हा एक्स स्क्वेअर बाय 2 आहे, हा 0 टू एक्स आहे. ठीक आहे. तर वर्क डन इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. इथे के बाय 2 करू का याला? ठीक आहे. याचा हायर लिमिट एक्स आहे आणि लोअर लिमिट असं येतात. इंटिग्रेशन माहीत पाहिजे थोडं. ठीक आहे ना. हे 2 बाहेर काढले, राहिला एक्स. एक्सची ही एकदा व्हॅल्यू, एकदा 0 व्हॅल्यू घ्यायची. पण 0 ॲड मायनस करण्यात काय अर्थ नाही. म्हणून पोटेन्शियल एनर्जी इथे तुम्ही लिहू शकता 1/2 के एक्स स्क्वेअर. आपण एक्स केच्या फॉर्ममध्ये लिहितो. के म्हणजे एम ओमेगा. काही लोक इथं लिहितील 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. एकच अर्थ आहे. या इक्वेशनला नाव देऊ आपण 5. चालेल? काय टेन्शन? आणखीन एक डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन्स आहे. एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे काय? एक्सची व्हॅल्यू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. राईट आहे ना? असं इक्वेशन आहे ना डिस्प्लेसमेंटचं. आणि म्हणून या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 1/2 के. बघा आता एक्सचा स्क्वेअर करायचं म्हणजे या इक्वेशनचा स्क्वेअर करायचा. ए स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. ही तुमच्याकडे पोटेन्शियल एनर्जी भेटली रे बाबा. काय डाऊट आहे? समजतं सगळ्यांना? या इक्वेशनला आपण 6 नंबर देऊ. चालेल? हे इक्वेशन लक्षात ठेवायचे. ज्यांना लक्षात नसतील त्यांना या कोपच्यात लिहून देतो. या कोपच्यात बघायचं भावा. जर लक्षात नसतील तर बघ, मी इथे तुम्हाला पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी लिहून देतोय. ती लिहिली तर 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. राईट आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी याच फॉर्ममध्ये लिहून देतोय 1/2 के एक्स स्क्वेअर. केच्या फॉर्ममध्ये. काही लोक केच्या जागी एम ओमेगा स्क्वेअर जर पुट करत असतील तर माझा कोणताही विरोध नाहीये. ठीक आहे. चला कायनेटिक एनर्जी बघा पुन्हा 1/2 के ए स्क्वेअर है ना कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. समजता? आणि पोटेन्शियल एनर्जी जी आहे 1/2 के ए स्क्वेअर
साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस 5 हे दिलेले इक्वेशन्स आहेत. तुमच्या हिच्यात या इक्वेशनला मला वाटतं 3 म्हणलाय, याला 4 म्हणलं होतं, याला 5 म्हणलंय आणि याला 6 म्हणलंय. तुम्ही एकदा चेक जर केले तर निश्चित हेच इक्वेशन भेटते. आपल्याला करायचं काय, एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. आता टोटल एनर्जी कोणती आहे, म्हणजे पार्टिकल एसएचएम करायला तर तिच्यासोबत जेव्हा पार्टिकल एसएचएम करते तर कायनेटिक आणि काही पोटेन्शियल एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन आहे. कायनेटिक टू पोटेन्शियल, पोटेन्शियल टू कायनेटिक, कायनेटिक टू पोटेन्शियल, पोटेन्शियल टू द कायनेटिक, अशी एनर्जी आहे. आणि म्हणून या ठिकाणी टोटल एनर्जी म्हणजे काय, इज इक्वल टू है ना कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. चला टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी काय आहे तुमच्याकडे, तर पहिल्यांदा हे इक्वेशन्स घेऊ बघा, 3 आणि 5 घेऊ बघा. तिच्यातले 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी 1/2 के एक्स स्क्वेअर. ठीक आहे, के एक्स स्क्वेअर. ओके, काय कॉमन काढसाल बरं, टोटल एनर्जी 1/2 के कॉमन काढलं, राहिलं काय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हा प्लस आहे इथे, मायनस प्लस कॅन्सल होईल, हे दोन्ही राहिलं ए स्क्वेअर. म्हणजे टोटल एनर्जी तुमच्याकडे 1/2 के ए स्क्वेअर असं लिहू शकता, किंवा के ची व्हॅल्यू पण पुटअप करू शकता. ऑर मध्ये याला असा पण ऑप्शन्स आहे. 1/2 के म्हणजे काय आहे, के म्हणजे काय आहे तर यम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, समजतं. ऑर मध्ये असं पण लिहा. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे आता आपल्याला टाइमच्या फंक्शन मध्ये सांगायचे. हे टाइमच्या फंक्शन नाही, हे आपण काढलं 3रं आणि 5वं इक्वेशन यूज करून. आता आपल्याला काढायचं 4थं आणि 6वं इक्वेशन्स. तेच प्रोसेस आहे बघा. टोटल एनर्जी, चला कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन्स काय तुमच्याकडे, 1/2 के ए स्क्वेअर, ठीक आहे, कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस 5. ठीक आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी जी आहे 1/2 के ए स्क्वेअर, ठीक आहे, साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस 5. ठीक आहे. याच्यात काय वर करसाल, टोटल एनर्जी काय कॉमन काढसाल तर 1/2 के ए स्क्वेअर कॉमन काढू आपण, ब्रॅकेटमध्ये ठेवू आपण. आधी साइन स्क्वेअर ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही तर काही जण घाबरतील, सर असं का बरं केलं तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. प्लस कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस 5. सगळ्यांना एक आयडेंटिटी माहिती आहे, साइन स्क्वेअर थिटा, ओमेगा टी प्लस 5 ला थिटा म्हटलं मी, प्लस साइन स्क्वेअर थिटा. काय फॉर्म्युला असेल बरं, हा आहे साइन स्क्वेअर थिटा. काय आयडेंटिटी आहे, प्लस कॉस स्क्वेअर थिटाची काय आयडेंटिटी आहे, सगळ्यांना माहिती की 1 आहे. सर काय आयडेंटिटी 1 आहे. म्हणजे या ठिकाणी इथे 1 ठेवलं तर काय येईल तर टोटल एनर्जी माझ्याकडे येईल 1/2 के ए स्क्वेअर. काय माझ्याकडे हेच इक्वेशन भेटलं का भावा, पहा बरं एकदा, काय डाऊट आहे. आणि ऑर मध्ये के ची जर व्हॅल्यू जर टाकली आपण तर आपल्याकडे टोटल एनर्जी भेटणार आहे 1/2 यम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. समजलं. मला अशी अपेक्षा आहे की बाबा टोटल एनर्जीचं जे एक्सप्रेशन्स आहे ते एकदम करेक्ट आहे. ठीक आहे. याच्यात तुम्हाला काय काय शिकवलंय बघा, नीट लक्ष द्या. कायनेटिक एनर्जी काढून दिली, कायनेटिक एनर्जी 2 इक्वेशन काढून दिले केच्या फॉर्ममध्ये, 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि दुसरं दिलं होतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस 5. आणि पोटेन्शियल एनर्जीमध्ये आपण काय काढलंय 1/2 के एक्स स्क्वेअर या 1/2 के ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस 5 हे एक इक्वेशन सफा काढलं. मग या दोन्ही इक्वेशन्सला ऍड करून हे इक्वेशन टोटल एनर्जीचं काढलं आपण. टोटल एनर्जी कन्झर्वेशन होत आहे. चला आता हिच्यामध्ये काही कशा कशावर डिपेंड आहे हे आपल्याला सांगता येतं. चला आपल्याकडे जे इक्वेशन भेटला त्याच्याबद्दल बोलू आपण. ठीक आहे. आपल्याला इक्वेशन जे भेटला आहे ते भेटला आहे कायनेटिक एनर्जी, सॉरी टोटल एनर्जीचं काढू आपण. ठीक आहे, टोटल एनर्जी काढून घेऊ. टोटल एनर्जीचं इक्वेशन काय भेटलं सर तर 1/2 के ए स्क्वेअर, किंवा याला असं लिहिता येईल 1/2 यम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. कळतं का भावा. पण ओमेगाचं रिलेशन फ्रिक्वेन्सी सोबतही आहे 2πn. ठीक आहे. म्हणून टोटल एनर्जी नीट लक्षात घ्या 1/2 यम
इथे 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर. लक्षात येतं? हे म्हणजे टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल फ्रिक्वेन्सी. किंवा आणखीन एक ओमेगाचा फॉर्म्युला आहे 2 पाय अपॉन टी. तो टोटल एनर्जी 1/2 यम इथे येईल बघा 4 पाय स्क्वेअर. स्क्वेअर करावं लागेल ना, टी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर. बघा ओमेगाचा एकदा फॉर्म्युला 2 पाय एन ठेवला फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये आणि एकदा ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय अपॉन टी ठेवला. तर दोन्ही इक्वेशन दिले. याच्यावर आपल्याला स्टेट द फॅक्टर विच टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम डिपेंड कोणाकोणावर आहे सांगायचंय. काय लिहिलं मी? टोटल एनर्जी एसएचएम डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणासोबत प्रोपोर्शनल आहे? नंबर 1 मास ऑफ द पार्टिकल. दिसते तुम्हाला इथं मास ऑफ पार्टिकल आहे. नंबर 2 स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. बघा ए स्क्वेअर इथे म्हणलं चालेल, ए स्क्वेअर वर डिपेंड आहे. नंतर स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी एन वर. बघा टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन स्क्वेअर वर आहे. आणि नंतर आहे फोर्स कॉन्स्टंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ. बघा टोटल एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ द पिरियड वर डिपेंड आहे. याच्यावर डिपेंड आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच. चला आता आपल्याला करायचं काय? स्पेशल केसेस आहे. स्पेशल काय आहेत आपल्याकडे आता? केसेस आहे. एक्स 0 असताना आपल्या पार्टिकलकडे कायनेटिक एनर्जी किती आणि पोटेन्शियल किती हे सांगायचं आपल्याला. मग आपण काम करू. आता आपण काम करू. आपल्याकडे हे पार्टिकल मीन पोझिशन आहे. हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. हा एक्स इज इक्वल टू 0 आहे. ही केस आहे. म्हणजे मेन पोझिशनवर पार्टिकल आहे. त्यावेळेस तिथे त्या पार्टिकलकडे जो पार्टिकल एसएचएम करतोय त्याच्याकडे किती कायनेटिक एनर्जी आणि किती पोटेन्शियल एनर्जी आहे हे आपल्याला काढायचं आहे. चला मग मी एक काम करतोय, सुरुवात करतोय. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे 1/2 राईट आहे. के हा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. केच्या जागी एम ओमेगा स्क्वेअर पण यूज करू शकता. कायनेटिक एनर्जी इथं काही लोक असं एम पी लिहू शकतात. मीन पोझिशन 1/2 हे के आहे, हे ए स्क्वेअर आहे आणि हा 0चा स्क्वेअर आहे. तर कायनेटिक एनर्जी ही जी काही तुमच्याकडे मीन पोझिशन आहे इथे 1/2 के ए स्क्वेअर. अरे इथं टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. हो म्हणजे पूर्णच्या पूर्ण कायनेटिक एनर्जी इथे मीन पोझिशन पडते. सर पोटेन्शियल 0च असणार आहे कसं काय? चला दाखवतो मी तुम्हाला. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 के एक्स स्क्वेअर. पण एक्स 0 आहे आपल्या केसमध्ये ठेवून द्या. तर इथे 1/2 के मल्टिप्लाय 0 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इथं 0च लिहितो डायरेक्ट 0ने मल्टिप्लाय केलं म्हणजे कळालं असेल. ॲट द मीन पोझिशन युअर व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. हे आपण पहिल्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये असं लिहिलं होतं. ठीक आहे, समजतं का? ओके. तर तसंही एक ऑप्शन होता आपल्याला की डायरेक्ट पण इथं पण लिहिता आलं असतं की 1/2 एम व्ही स्क्वेअर. बघा पण हे मॅक्झिमम म्हणलं ना तर इथं पण आलं असतं एम. इथे बघा याची व्हॅल्यू ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हेच इक्वेशन भेटलं. बघा के म्हणजे काय? एम ओमेगा स्क्वेअर एकच तर आहे ना, काय प्रॉब्लेम आहे? आणि टोटल एनर्जी तीच असतं. टोटल एनर्जी कायनेटिक प्लस पोटेन्शियल म्हणजे कन्झर्वेशन झालं. टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये आले. बघा याची व्हॅल्यू हे एम राहू द्या, आपण काय करू केच्या फॉर्ममध्येच लिहू. ठीक आहे, ठीक आहे. ए है ना, ए स्क्वेअर आणि इथं 0 आहे. मग टोटल एनर्जी तर तीच आहे. म्हणजे याचा अर्थ असा होता ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणा किंवा केच्या फॉर्ममध्ये बनली आहे. एकच अर्थ आहे. अरे बाबा एम ओमेगा स्क्वेअर म्हणजेच के. म्हणजे मीन पोझिशनवर कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे. हे पहिल्यांदाच लिहून दिलं होतं. आणि पोटेन्शियल एनर्जी 0 आहे बाबा. कुठे? मीन पोझिशनवर. म्हणजे पार्टिकलची सगळ्यात जास्त स्पीड कुठं असते? मीन पोझिशनला. तिथं सगळ्यात जास्त स्पीड असते एक्स 0 असते तेव्हा. बरं नंतर आता आपल्याकडे एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी ऑफ पार्टिकल 0 आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला हो 0च असते. तेव्हा मॅक्झिमम अँप्लिट्यूड काय असतो ते लिहायचं आपल्याला. बघा हे लिनियर एसएचएम होत आहे. मीन पोझिशन आहे. एक्स 0 होता आपल्याकडे. इथे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. इथे एक्स इज इक्वल टू प्लस ए आहे. इथे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे तर एक्स इज इक्वल टू मायनस ए आहे. बरोबर आहे की नाही? एक्स्ट्रीम पोझिशनला काय असतं तर व्हेलॉसिटी इथे बघा व्ही मॅक्स असते. आपण खूप वेळेस लिहिला असाल ए ओमेगा.
इथं मॅक्झिमम व्हेलॉसिटी मिनिमम असतं 0 सॉरी इथं व्ही मिनिमम असतं असं मी डिफरन्शियल इक्वेशनमध्ये बोललो होतो. मग तेच तर म्हणतं एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी जी आहे पार्टिकलची 0 आहे, व्हेलॉसिटी 0 आहे आणि अँप्लिट्यूड प्लस हे आहे किंवा मायनस हे आहे. चला मग आता करायचं काय आपल्याला, आपल्याकडे कायनेटिक एनर्जी काढू. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे 1/2 k ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. याची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे तर टाकून देऊ मग. चला सर कायनेटिक एनर्जी हाफ k a स्क्वेअर, इथे हा जे काय आहे हा पण a स्क्वेअर, स्क्वेअर केल्यावर मायनस असो का प्लस असो, याचा स्क्वेअर केल्यावर प्लस असला तर ए स्क्वेअर असते, मायनस असला तरी प्लस ए स्क्वेअरच घेतात. ए मधून ए गेला किती राहिलं 0. म्हणजे कायनेटिक एनर्जी हे एक्स्ट्रीम पोझिशन म्हणू शकता तुम्ही. ही जी काही आहे 1/2 k याची व्हॅल्यू 0 भेटल तर कायनेटिक एनर्जी हे एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असते. कोणत्या बरं, दोन्ही पण. मग ती पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असो ती किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असो, दोन्ही ठिकाणी भेटणारी जी काही एनर्जी आहे ती 0 आहे. ठीक आहे. चला आता पोटेन्शियल एनर्जी घेऊन टाकू आपण. अरे काय झालं बाबा, काय हरकत नाही. हां आता बघा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तर आहे 1/2 k x स्क्वेअर. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे प्लस मायनस ए चा स्क्वेअर. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते सर तिथे. मग हां पोटेन्शियल एनर्जी 1/2 k a स्क्वेअर. तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ एक्स्ट्रीम पोझिशन मग ती पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे, दोन्ही ठिकाणी पण मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी भेटलेली आहे. समजलं बाबा. तर थोडंसं अभ्यासात लक्ष द्या, बिनाकामाचा टाइम वेस्टेज घालू नका. आपले आईवडील आपल्यासाठी किती कष्ट करतात तुम्ही विचार करा. काही काही मुलं काय करतात, आज करू उद्या करू परवा करू, पूर्ण दिवस चालल्या जातात, स्वतःचं लाईफ बर्बाद करतात. टाइम द्या, फ्रीमध्ये शिक्षण आहे. आजकाल पैसा नाही लागत शिकायला. आता या यूट्यूबला सिरीज चालू आहे मराठीमधून. कोणासाठी चालू आहे, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं आहेत, एकदम साध्या घरातील मुलं आहे. कोणाचे वडील मुंबईला जरी असतील पुण्याला असतील, हे मराठीतून व्हिडिओ कोण बघतं मला माहिती आहे. एकदम सर्वसाधारण परिस्थितीतली मुलं आहेत. इथं कोणीही दाऊदच्या गँगमधला मुलं म्हणजे बा माझे वडील दाऊदच्या गँगमध्ये काम करतात सर असं कोणी नाही आहे. सर्वसाधारण शिकतायत मुलं, त्यांची शिकण्याची इच्छा आहे. पण सातत्य ठेवणं गरजेचं. रोज 1-2 व्हिडिओ बघायचा, नोट्स काढायच्या, प्रॉपर वाचायचं, 2दा व्हिडिओ बघायचा, डेरिवेशन करून बघायचं. ही हिम्मत ही ताकद तेव्हाच तयार होतो. मी तर नेहमी म्हणत असतो अच्छे रिजल्ट लाने के लिए बातों से नहीं रातों से लढना पड़ता है. समय के पास इतना समय नहीं को आपको दोबारा दे सके. लक्षात राहू द्या ह्या गोष्टी. चला तर आपल्याकडे टोटल एनर्जी काढायची आहे सर. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल हे एक्स्ट्रीम पोझिशनचे आहे दोन्ही पण. चला तर टोटल एनर्जी सर, चला कायनेटिक एनर्जी काय आहे सर आपल्याकडे, हे एक्स्ट्रीम पोझिशनच आहे. मी जरी नसले तरी आहे. हां सर बस झालं. चला कायनेटिक एनर्जी 0, पोटेन्शियल एनर्जी k a स्क्वेअर आहे. तर टोटल एनर्जी बघा तुमची तेवढीच भेटली का, म्हणजे कन्झर्वेशन होतं कायनेटिक टू पोटेन्शियल, पोटेन्शियल टू कायनेटिक. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी होती, आता कन्व्हर्जन पोटेन्शियल एनर्जीमध्ये झालंय. चला आता एक अशी स्पेशल केस आहे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सेम आहे. आता हे पाहून समजा एखादा नॉन मॅथमॅटिक्स किंवा ज्यांना फिजिक्स माहिती नाही त्यांना काय वाटेल मी ते सांगतोय तुम्हाला. ठीक आहे बघा, एक लिनियर एसएचएम व्हायला सर हो हे मेन पोझिशन आहे, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे सर आणि ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. आता नीट लक्ष द्या मी काय म्हणतो ते. ठीक आहे चला आता मी असं म्हणणार आहे की या ठिकाणी मला असं वाटेल की इथं मधात पाहिजे होती. म्हणजे समजा 10 सेंटीमीटर जर तुमचा ॲम्प्लिट्यूड असेल म्हणजे मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनचं अंतर, तर लोकांना काय वाटेल माहिती आहे का सर 5 सेंटीमीटरवर या म्हणजे ॲम्प्लिट्यूड तुमचा आधा असेल तिथं असायला पाहिजे असं वाटतं थोडंसं. पण असं नाही आहे. कसं आहे सर मग चला सांगतो. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ठेवा बरं. काय आहे ते बघा, कायनेटिक एनर्जीचा केच्या फॉर्ममध्ये ठेवू a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. चला पोटेन्शियलचा फॉर्म्युला ठेवा बरं, m इथे k x स्क्वेअर. ठीक आहे, हाफ k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर राहिलं माझ्याकडे x स्क्वेअर. a स्क्वेअर इथं हा x जर गेला तर x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. तर a स्क्वेअर 2x स्क्वेअर
तर यक्स का स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर बाय 2 म्हणजे यक्स इज इक्वल टू एचा स्क्वेअर गेला याचा √2 मध्ये म्हणजे एवढ्या डिस्प्लेसमेंटवर भेटेल. काही जणांना वाटलं तर a/2 पण a/√2 याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? याचा अर्थ माहिती आहे. याचा अर्थ जर लिहिला तर 0.707 a या अँप्लिट्यूडवर तुम्हाला डिस्प्लेसमेंटवर कायनेटिक पोटेन्शियल जी सेम भेटेल. म्हणजे इथे 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 भेटेल. इथे समजलं का? इथे कुठेतरी म्हणजे मधात नाही भेटेल, थोडंसं एक्स्ट्रीम पोझिशनच्या साईडने कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोघे सेम असतील हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे 5 न्यूटन असेल तिकडे पण 5 पोटेन्शियल एनर्जी. हे कुठे भेटेल? काही लोकांना वाटते मिड पॉईंटला नाही. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी इक्वल केव्हा भेटेल? तर हे तुम्हाला भेटेल कुठे? हे भेटेल तुम्हाला कुठे? तर हे भेटेल तुम्हाला एक्स्ट्रीम पोझिशनच्या नियर, कारण की 0.70 हा कॅल्क्युलेशनचा हिसाब आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट घ्या. ग्राफ दिलेला आहे बघा. हे काय ग्राफ आहे, काय हरकत नाही. ह्या केसवर सगळा ग्राफ डिपेंड आहे. ज्यांना केसेस माहिती आहेत. कोणत्या केसेसचं बोलताय सर तुम्ही? मी या केसेस बोलतोय की आपल्याकडे मीन पोझिशनला, ठीक आहे, आणि इकडे एक्स्ट्रीम पोझिशनला. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असतं, माहिती आहे ना, 1/2 KA² असतं. आणि पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला 0 असते. हे माहिती आहे का तुम्हाला? ठीक आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी भाऊ, ठीक आहे, कायनेटिक एनर्जी जी आहे ही 0 असतं आणि पोटेन्शियल एनर्जी हे जे असतं 1/2 KA² असतं. हा माहिती पाहिजे. हा फंडा ज्यांना माहिती आहे ते ग्राफ काढू शकतात. आता एक लक्षात घ्या, मी असं मानतोय की ही माझी स्ट्रेट लाईन लिनियर SHM आहे. इथं मीन पोझिशन आहे, ठीक आहे, आणि इकडे मानतो मी निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि इथे मानतो मी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ठीक आहे, हे मानतोय. चला बरं, झालं काय मग? मी या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचा आधी करतोय भावा. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला मॅक्झिमम म्हणजे इकडे कुठेतरी असेल, इथे अंदाजा असेल असं वाटतं का? मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी बघा 1/2 मॅक्झिमम आहे. समजा इथे वाय ॲक्सिसवर घेणार आपण, ठीक आहे, ही एनर्जी आहे मॅक्झिमम इथे असेल कुठे. पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला इथे पण 0, वेगळ्या मार्करनं हे करू का मी? म्हणजे इथे बघा मीन पोझिशनला मॅक्झिमम आणि इथे 0. ही 0ची लाईन बघा, एक्स ॲक्सिससाठी 0ची लाईन. कळालं का? कायनेटिक एनर्जीचा ग्राफ काढतोय. मीन पोझिशनला मॅक्झिमम इथे असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी मायनस असो का प्लस असो 0 आहे. यांचा जर ग्राफ काढायचा ठरवला तर त्यांचा ग्राफ असा भेटेल. पॉईंट जर जोडले तर आपण जोडले मी, ठीक आहे, चालेल. बरं, आता आणखीन एक इथं लाईन मारू, जसं खाली मारली ना तसं इथे पण लाईन मारू. ठीक आहे, ठीक आहे, चला. अरे कसं व्हायला लागलं, थोडंसं बरं वाटलं पाहिजे सर. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला 0 आहे, म्हणजे इथे आहे. करेक्ट आहे, नाहीतर रेड पेन नाही घेतो, इथे आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम म्हणजे इथे असेल आणि इथे असेल. जोडा बरं याला जोडून घेऊ आपण. ठीक आहे, काय टेन्शन आहे? समजतं सगळ्यांना? बरं, ही कुठे मिळेल? हे कुठे मिळतील हे ग्राफ? ठीक आहे, हा ग्राफ कुठे मिळेल? तर तिथंच मिळेल जिथं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सेम असतील. म्हणजे या ग्राफला तुमचं लक्षात घ्यावं लागेल कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी असेल.
इथे बिन कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी असेल, म्हणजे एनर्जी हाफ होईल, हाफ या ग्राफवर, हा त्याचा अर्थ. हे 0 आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि हा जिथं मिळेल तिथली व्हॅल्यू आली होती आपल्याकडे a/√2, आत्ताच काढली बघा. कायनेटिक एनर्जी पोटेन्शियलची सेम कधी असते तर a/√2. हे मायनस असेल इकडे आणि इकडे फक्त प्लस असेल, बस फरक एवढा आहे, प्लस a/√2. ठीक आहे, समजतं? काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ग्राफ काढण्याचे पण मार्क आहेत, लक्षात घ्या. ई लिहू शकता एनर्जी असेल तर, बाकी काय नाही. हाच ग्राफ आहे. काही प्रश्न आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, सॉल्ड अनसॉल्ड, ते सगळे बघू याच्यावरले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मजा येईल. बघा, टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल ऑफ मास कधी एक लक्षात घ्यायचं, अशा वेळेस गिव्हन डेटा लिहायचा. गिव्हन डेटाचे मार्क नसतात, पण गिव्हन डेटा पुटअप करण्याचे मार्क असतात. सांगतो, काय टेन्शन नाही. मास दिलंय बघा 200 ग्राम, तर यम हा 200 दिलंय, 10⁻³ kg दिलंय. तर यम इज इक्वल टू, लक्षात घ्या, याला 2 × 10⁻⁻1 करू, शिफ्ट केलं मी kgला, हे 10⁻³ ला. परफॉर्मिंग SHM मला वाटते 10⁻² आहे वाटते. ते एनर्जी दिली ना टोटल एनर्जी, तर ती अशी आहे 10⁻² जूल आहे. इथे प्रिंट मिस्टेक आहे, 10⁻² जूल. ठीक आहे. फाइंड द मॅक्झिमम व्हेलॉसिटी, आपल्याला काढायचं काय पहिल्यांदा मॅक्झिमम व्हेलॉसिटी. आणि दुसरं काढायचं आहे पिरियड, दुसरा काय काढायचं आपल्याला, टी काढायचं आहे. पण त्यावेळेस आपल्याकडे जे ॲम्प्लिट्यूड आहे तो 7 सेंटीमीटर, म्हणजेच 7 × 10⁻² मीटर दिलेला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, मॅक्झिमम व्हेलॉसिटी कशी काढायची आहे हे सगळं माहिती आहे, त्या पद्धतीने आपण काढून घेऊ. आता काय टेन्शन नाही आहे. आपल्याकडे कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे, तर टोटल एनर्जी ठेवू आपण, टोटल एनर्जी दिली, सॉरी, ठीक आहे, टोटल एनर्जी दिलेली आहे. टोटल एनर्जी 1/2 m² a², असं ठेवलं तर चालेल का सर? हो. का बरं, मॅक्झिमम व्हेलॉसिटी एक शब्द वापरला होता आणि व्ही मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला a ω आहे. म्हणजे याला मला टोटल एनर्जी, नीट लक्ष द्या, 1/2 m आणि v² मॅक्झिममचा फॉर्म्युला वापरता येईल. कळालं? टोटल एनर्जी किती आपल्याकडे बरं? टोटल एनर्जी 10⁻² आहे, हा 1/2 आहे. मास दिलेला आपल्याकडे 2 × 10⁻⁻1, राईट आहे. आणि इथं व्ही मॅक्स आपल्याला काढायचं आहे. काय होईल बरं सर? 2 गेट बी कॅन्सल, इथे होईल 10⁻², हा 10⁻⁻1. व्ही मॅक्स दिलेला आहे, व्ही मॅक्स हा 10⁻⁻1च राहील, राईट आहे. काय करावं, मी एक आयडिया सांगतो, तुम्ही याला असं लिहू शकता, 10⁻⁻², एकच अर्थ आहे. काय प्रॉब्लेम काय, किंवा याला पण म्हणता येईल 10 वरी गेले तर 10 × 10⁻². आता रूट काढायचं आहे तुम्हाला. माझ्याकडे लॉक टेबल आहे का पाहावं लागेल, आहे, लॉक टेबल आहे माझ्याकडे. ठीक आहे, लॉक टेबल म्हणजे रूट 10ची व्हॅल्यू कुठं बघायची, स्क्वेअर रूटमध्ये जायचं. पाठीमागे जर गेलं तर तुम्हाला स्क्वेअर रूट भेटतील बघा, 10 to 100 आणि एक जे असते 1 to 10. तर तुम्हाला कुठे बघायचं, 10चा जे आहे बघा इथं दिलेला आहे व्ही मॅक्स, नीट लक्ष द्या, ते दिलेलं आहे 3.162. आणि हा पॉवर नेहमी रूटमध्ये इव्हन असला पाहिजे. इव्हन म्हणजे कळतं ना, 2, 4, 6, 8, 10 असा असला पाहिजे. तो इव्हन आहे का 2? हो. का बरं? त्याचा अर्धा बाहेर काढायचा, म्हणजे एक पॉईंट शिफ्ट करावा लागेल मला. तर मॅक्झिमम व्हेलॉसिटी 0.3162 मीटर पर सेकंड, एवढी मॅक्झिमम व्हेलॉसिटी तो पार्टिकल SHM करत असताना त्याच्याकडे मेन पोझिशनवर असणारी व्हेलॉसिटी आहे मित्रांनो. ठीक आहे, प्रश्न संपला नाही आहे. आता टी काढायचं आहे आपल्याकडे, पिरियड काढणं गरजेचं आहे. आणि पिरियड काढण्यासाठी मॅक्झिमम व्हेलॉसिटीचाच फॉर्म्युला पुन्हा ट्राय करू आपण, व्ही मॅक्सचा. तो फॉर्म्युला आहे a ω, म्हणजेच व्ही मॅक्स a ओमेगाचा फॉर्म्युला आहे 2π/t, कारण की पिरियड काढायचा आहे. ओमेगामध्ये टी लपलेला आहे, माहिती आहे आपल्याला, म्हणून टी हे a 2π आणि हे व्ही मॅक्स आहे. चला बरं, घ्या बरं आता आउटपुट भाऊ. ए किती आहे ॲम्प्लिट्यूड?
7 सेंटीमीटर म्हणजे -2, हे 2, पायची व्हॅल्यू असते 22/7 असते आहे ना, असं म्हणा किंवा तुमच्या मनाने 3.14 ठेवली तरी चालली असते. कारण की बघा इथे ही आहे आपल्याकडे, मला वाटते या फॉर्ममध्ये ठेवणार मी 3.162 10⁻⁻1 हा मल्टिप्लाय असं. मला वाटतं हिच्यातल्या काही व्हॅल्यू जे आहेत त्या आपण कमी करू शकतो. 7 मधून 7 गेले, हे 7 कॅन्सल झाले, मधून नाही गेले असं आहे ते. चला म्हणजे काय झालं, t इज इक्वल टू, नीट लक्षात घ्या, हे 44 झाले, 44 राईट. हे वरी जर गेला तर 10⁻⁻1 राहील बघा. 10⁻⁻2 मधून 10⁻1 जाईल तर एवढे राहतील. खाली राहील आपल्याकडे 3.162 किंवा याला 4.4 डिवाइड बाय 3.162. याचं लॉग टेबल बघा किंवा तुम्हाला डायरेक्ट आन्सर येत असेल तरी लिहू शकता. लॉग ऑफ 4.4 लॉग ऑफ 3.162 हे 0.0. आता 44चा लॉग टेबल पाहता यायला पाहिजे बरं. नसेल पाहता येत तर मस्त टाईप करायचं, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक लॉग टेबल प्लेलिस्ट टाकणं गरजेचं. प्लेलिस्ट भेटेल मग तुम्हाला सगळं जे पाहिजे ते पहा. आता बघायचा 44चा 0मध्ये 6435 भेटला बघा माझ्याकडे. 6435 आणि 31चा 6 मध्ये 4997 आणि 2 मध्ये मेन डिफरन्स 4 आहे, 2 मध्ये डिफरन्स 3 आहे का, है ना, 2 मध्ये 3 डिफरन्स यायला लागला 31चा. तर तुमच्याकडे यायला हे 5000 यायला लागलं. चला सबट्रॅक्शन आहे, हे 5, हे 3, हे 4, हे 1 0. चला यांचा अँटीलॉग बघा बरं काय येईल ते. 0.14चा 3 मध्ये बघा 1390 भेटलं मला आणि 5 मध्ये मेन डिफरन्स आहे 191 1391 एक सोडून पॉईंट आणि हे सेकंडमध्ये लिहायचं आणि इथे 10⁻0 लिहिण्यात काही अर्थ नसतो, हे 10⁻⁴ असतो. तर तुमच्या पुस्तकात असं दिला असेल तर राईट आन्सर आहे. याचे 3 मार्काला प्रश्न आहे मित्रांनो. मी म्हटलं होतं गिव्हन डेटाला मार्क नाही आहेत. मार्क कशाला आहेत सर? मार्क आहेत तुम्ही फॉर्म्युला लिहिला का? हो सर. मग हे लिहा किंवा हा डायरेक्ट लिहिला तरी याचे मार्क आधा भेटेल. व्हॅल्यू पुटअप केली, कुठून केली बरं? या गिव्हन डेटातून व्हॅल्यू पुटअप केली, त्याचा मार्क आहे तुम्हाला. आणि कॅल्क्युलेशन विथ प्रॉपर आन्सर विथ प्रॉपर युनिट, याला आधा मार्क, 1.5 मार्क झाला. दुसरा फॉर्म्युला लिहिला आधा मार्क, व्हॅल्यू पुटअप केली आधा मार्क, आन्सर विथ प्रॉपर युनिट आधा मार्क. हा 3 मार्काचा प्रश्न तुमचा झाला तयार. सेक्शन सी मध्ये असा प्रश्न येतो. चला समोर आहे आपल्याकडे प्रश्न नीट वाचा. पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम करतोय. गिव्हन डेटा लिहायचं मस्त. या गिव्हन डेटाला मार्क नाही, पण गिव्हन डेटा पुटअप फॉर्म्युल्यामध्ये करणे त्याला मार्क आहेत. चला काय इथे पोटेन्शियल एनर्जी ती किती दिलेली आहे? 0 पॉईंट. मग मी याला 0 पॉईंटला 10⁻1 म्हणत असतो मायनस, चालेल ना, काही प्रॉब्लेम तर नाही. 0.1ला 10⁻⁻1 लिहू शकता. π² x² आणि जूलमध्ये एनर्जी असते. मास ऑफ पार्टिकल बघा 20 ग्राम दिला, पहिल्यासारखंच आहे. आता हा 20 10⁻³ करावं लागेल kg साठी. मग मी m इज इक्वल टू काय करू शकतो याला 2 × 10⁻² kg. फाइंड द फ्रिक्वेन्सी, मला n काढायचं आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो. थोडंसं जर असं लक्ष द्या, विचार करा आणि हा क्वेश्चन्सला सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. मला सांगा, आपल्याकडे दिली पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला जो दिला, मी इथं शॉर्टकट लिहित असतो नेहमी, माहिती आहे 1/2 kx² लिहिलं होतं. पण k म्हणजे m ओमेगा आहे आणि ओमेगा म्हणजेच फ्रिक्वेन्सी आहे, m ओमेगा². म्हणून इथं मी लिहिलं होतं 1/2 m ओमेगा² x. पण ओमेगाचा बिन फॉर्म्युला आहे 2πn. म्हणजे काही जणांनी जर डायरेक्ट फॉर्म्युला असा वापरला तर चालेल का? हो बघा, 2चा स्क्वेअर 4π² n² x² असा लिहिला तरी चालला असतं. पण ठीक आहे भाऊ, मी टीचर आहे, सांगणं माझं काम आहे. का नाही, सॉरी, आपलं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना, सॉरी भाऊ, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल एनर्जीचा. ठीक आहे, चला
पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे 1/2 kx². बट यू नो ऑलरेडी, बट के म्हणजे काय, एम ओमेगा स्क्वेअर. तुम्ही हे नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट फॉर्म्युला ठेवला तरी चालेल. केची व्हॅल्यू आहे एम ओमेगा स्क्वेअर x², पण ओमेगा म्हणजे पण 2πn आहे. ठीक आहे. तर इथे पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 1/2 m 2πn² है ना, आणि x². तर पोटेन्शियल एनर्जी 1/2 बघा m 4π² n² आणि x². काय टेन्शन आहे, समजलं. चला, पोटेन्शियल एनर्जी 1/2. चला, मास किती दिलेला आहे, 2 × 10⁻⁻⁻1 आहे. हे 4 आहे. बरं, π² राहू द्या. आपण पोटेन्शियल एनर्जीचा एक काम करतो ना, व्हॅल्यू पुट करून खतमच करून टाकतो. सगळ्यांच्या व्हॅल्यू पुटअप करू, पोटेन्शियल एनर्जी पण करू. बघा, पोटेन्शियल एनर्जीचे व्हॅल्यू आपल्याकडे π² x², राईट आहे. इथे बघा 1 मास दिलेले 2 × 10⁻⁻1 आहे. हे 4π² n² काढायचा आणि x² पण राहू द्या. का राहू दिलं, कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की π² कॅन्सल, x² कॅन्सल, 2 कॅन्सल झाले का नाही. कळालं तुम्हाला सगळ्यांना. आता इथं 10⁻⁻1 10⁻⁻1 कॅन्सल, म्हणजे इथं काहीच नाही राहिलं. पण इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. हां, इथं काय राहिलं बरं, 4n². करेक्ट आहे. काय राहिलं का, हे गेलं, हा गेला, हा -1 गेला, 4 राहिला होता. यस, म्हणजे n² इज इक्वल टू 1/4. म्हणजे n इज इक्वल टू स्क्वेअर गेला तर हा √1चा 1 ह्या 2 हर्ट्स फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा n इज इक्वल टू 0.5 हर्ट्स फ्रिक्वेन्सी म्हणू शकता. हे टेक्स्टबुकमधला प्रॉब्लेम आहे. 11वा प्रॉब्लेम तुम्ही तुमचा 11वा प्रॉब्लेम बघू शकता की तुमचा है ना. -2 आहे का, सॉरी भाऊ, मास 10⁻⁻2 आहे. सॉरी भाई, -2 आहे. म्हणजे इथं 1 10⁻⁻1 राहील. यस, कुछ तो गड़बड़ है. सॉरी भाऊ, थोड़ी सी गड़बड़ आई थी है ना. मास ह्या 1 गेला, हा 1 गेला, -1 राहिला. म्हणजे इथे आपल्याला 10⁻⁻, एक मिनिट भाऊ, -1 म्हणजे इथून कट करावं लागेल आणि समोर आणखीन घ्यावं लागेल. याचा अर्थच काय, याचा अर्थ असा आहे, हा 10⁻1 म्हणजे 10 झालं, हे 4 आहे. ठीक आहे. म्हणजे इथे कॅल्क्युलेशनमध्ये यांचं कॅल्क्युलेशन 2/5 आहे. यांचा रूटमध्ये येईल 2.5. आता स्क्वेअर रूटमध्ये तुम्ही बघू शकता 2.5. ठीक आहे. 2.5 फ्रिक्वेन्सी रूटमध्ये बघायचं. रूटमध्ये म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये हे बघायचे तुम्हाला 1 to 10. तर 2.5 बघा कुठे दिसते, 2.5चं 0मध्ये 1.581 यायला, म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी 1.581 हर्ट्स. ठीक आहे. हे यायला टेक्स्टबुकमधलं एक्सरसाइजमधलं न्यूमेरिकल होतं. चला, सोपं आहे, फक्त जरासं लक्ष द्यावं लागतं. चला नेक्स्ट बघू आपण. तुमच्याकडे हा एक टेक्स्टबुकचा क्वेश्चन्स आहे. विचार टोटल एनर्जी ऑफ बॉडी ऑफ मास. गिव्हन डेटा घ्या. गिव्हन डेटा बघा, मास दिलेला आहे 2 kg. नंतर काय टोटल एनर्जी दिलेली आहे बघा, ती 40 जूल. फाइंड अ स्पीड क्रॉसिंग सेंटर ऑफ पाथ, म्हणजे मॅक्झिमम. कशावरून कळालं सर तुम्हाला? एक लक्षात घ्या, तुमचा जर असा मीन पोझिशनमध्ये पार्टिकल असेल तर वेलॉसिटी मॅक्झिमम असते, लक्षात राहू द्या. आणि ते वेलॉसिटी मिनिमम 0 असते, असं आपण शिकलो. क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ, सेंटर हे आहे म्हणजे मीन पोझिशन आहे. साधा प्रश्न आहे, पण तुम्हाला कसा कन्फ्यूज करू शकता. आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला त्यानुसार 1/2 mv² मॅक्स लिहिता येतं.
आता काही लोक म्हणतील सर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्ही तर वेगळा लिहिला. कसा लिहिला सर? असा लिहिला 1/2 kx². पण या के काय आहे? यम ओमेगा स्क्वेअर आहे. ठेवा बरं 1/2 यम, करेक्ट आहे. इथे ओमेगा स्क्वेअर, इथे ए स्क्वेअर होता, सॉरी ए स्क्वेअर. आता ही मॅक्झिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे ना, ए ओमेगा, म्हणजेच 1/2 यम याच्या जागी व्ही पण स्क्वेअर. पण ही मॅक्झिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. हे कॉमन सेन्स आहे. काही मुलांना वाटतं की सर कसं काय लिहिताय तुम्ही. टोटल एनर्जी किती दिली? 40. हे 1/2, मास दिलं 2, आणि व्ही मॅक्स किती इझी आहे बरं. डायरेक्ट फॉर्म्युला असला पाहिजे होता. इथे 2 कॅन्सल. व्ही मॅक्स हा रूटमध्ये येईल 40. कसं लिहिणार याला? 4 × 10. 4चा काय बरं? 2. √10 मला वाटतं आत्ता बघितलं आपण, है ना. √10ची व्हॅल्यू आत्ता बघितली. √10 ची व्हॅल्यू आत्ताच बघितली. 3.1 आत्ताच बघितली. 3.162. चला 2 ने मल्टिप्लाय करून विषय संपला. 2 मार्काचा प्रश्न होता हा. बघा 4 2 4 बेसकम 12. चला 1 3 आणि हे 6 मीटर पर सेकंद. हा प्रश्न इतका सोपा आहे की फक्त फॉर्म्युला लिहिला, आधा मार्क. व्हॅल्यू पुटअप केली, आधा मार्क. आन्सर विथ प्रॉपर युनिट 1 मार्क. असं 2 मार्काचा प्रश्न आहे. इतका साधा क्वेश्चन होता हा. चला नेक्स्ट बघा, एक्सरसाइज. टेक्स्टबुकमध्ये चॅप्टर झाले की एक्सरसाइज क्वेश्चन्स असतात, ते सॉल्व्ह करून देतोय. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM एम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. यांचं म्हणणं आहे की बाबा तुमच्याकडे आम्ही एम्प्लिट्यूड किती दिला? गिवन डेटा हा 8 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि कायनेटिक एनर्जी ही 3 टाइम्स म्हणजे 3 पोटेन्शियल एनर्जीच्या असली पाहिजे. तर त्यावेळेस किती डिस्प्लेसमेंट झाला असेल पार्टिकलचा, हा प्रश्न आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे बाबा की ही जे काही मीन पोझिशन आहे, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मीन पोझिशनपासून किती दूर अंतरावर गेला, ते पी पोझिशन असेल कोणती तरी, तिथं किती डिस्प्लेसमेंट पण कंडिशन आहे. आता मला सांगा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, राईट आहे. हे 3 पोटेन्शियलचा फॉर्म्युला 1/2 kx². असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. बघा हा कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल 3 तर होतच मल्टिप्लाय. काय कट करू शकतो? हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 3x². तर ए स्क्वेअर 3x², हे x². तर ए स्क्वेअर 4x². मला x² जर पाहिजे तर a²/4 करेक्ट आहे. आता इथं एक्सचा जर स्क्वेअर गेला तर a/2, राईट आहे ना. म्हणजे हाफ डिस्प्लेसमेंटवर तुम्हाला कायनेटिक एनर्जीचं रिलेशन्स हे भेटल 3 पोटेन्शियल ऑफ एनर्जी 3 टाइम्स भेटल, हे भेटल एक्स. मग आता ए काय आहे आपल्याकडे? हे दिलेलं आहे 8. तर बघा 8/2 म्हणजे 4 सेंटीमीटर. म्हणजे तुमचं बरोबर मिड पॉईंटला पोटेन्शियल आणि मीन पोझिशन आणि कायनेटिक एनर्जीच्या बरोबर मिड पॉईंटला तुम्हाला ही केस दिसेल, हे त्याचा अर्थ आहे. बरं आता MCQs घेऊ ना मग एखादा 2. असं कसं जमल भावा? करावं तर लागणारच आहे, है ना. MCQs घ्यायचं आपल्याला. चला पार्टिकल परफॉर्मिंग SHM करत होता असा रेशो कोणाचा? कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल, कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी, है ना. वेन इट इज ॲट डिस्टन्स याची व्हॅल्यू 1/n दिली ऑफ इट्स अँप्लिट्यूडच्या, म्हणजे किंवा असंही लिहिलं चालेल, तुम्ही a/n लिहिलं तरी चालेल. फ्रॉम मीन पोझिशनपासून इतक्या अंतरावर आहे, तर यांचा रेशो काय भेटेल? हा प्रश्न आहे आपल्याकडे. कायनेटिक एनर्जी डिवाइड बाय पोटेन्शियल एनर्जी. यांचा फॉर्म्युला 1/2 k a² मायनस x², आणि यांचा फॉर्म्युला पोटेन्शियलचा k s x² आहे, ए नाही.
ते तर टोटल एनर्जी होईल. ठीक आहे, चला कॅन्सल करा बरं आता. हाफ के कॅन्सल. कायनेटिक एनर्जी बघा, पोटेन्शियल एनर्जी बघा, कायनेटिक ए स्क्वेअर, याची व्हॅल्यू काय बरं आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर. हे पण कॅन्सल झालं. याच्या जागी काय ठेवायचं ए स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. इथं काय कॉमन काढू बरं मी, ए स्क्वेअर कॉमन काढा. राहिलं काय 1 माय हे राहिला राईट आहे. आणि इथं ए स्क्वेअर डिवाईडचा डिवाईड मल्टिप्लायच आहे. करेक्ट आहे. म्हणजे इथे ए स्क्वेअर कॅन्सल आहे. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी ठीक आहे. मल्टिप्लिकेशन बघा एन स्क्वेअर, इथे एन स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. काही डाऊट आहे भाऊ. ए झाला, एनने मल्टिप्लाय केलं बघा, एन स्क्वेअर 1 जा एन, इथे एन स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. एन गेट बी कॅन्सल म्हणजे 1 राहिला. म्हणजे इथं पोटेन्शियल एनर्जी आहे डिवायडेड कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय पोटेन्शियल एनर्जी एन स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे. एन स्क्वेअर मायनस 1 हे बी ऑप्शन्स आहे. ठीक आहे. चला समोर जाऊ आपण. 24चे क्वेश्चन घेतले, दूरचे नाही घेतले बरं. पार्टिकल परफॉर्मिंग SHM करतोय. इफ ॲट एनी मोमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम ए मीन पोझिशन हाफ ऑफ अँप्लिट्यूड रेशो ऑफ पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. बघा मी काय म्हटलं, इथं डिस्प्लेसमेंट घ्यायचंय एक्स, हाफ ऑफ अँप्लिट्यूड घ्यायचा असं सांगितलं. आणि आता पोटेन्शियल एनर्जी रेशो बदलला, कायनेटिक एनर्जी लक्षात राहू द्या. हा रेशो जर तुमचा चुकला रे चुकला, संपला विषय. कायनेटिक बाय पोटेन्शियल, पोटेन्शियल बाय कायनेटिक हे कळणं गरजेचं आहे. हा प्रश्न आहे आपला. तर पोटेन्शियल एनर्जी अपॉन कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी किती आहे, तर फॉर्म्युला 1/2 kx स्क्वेअर फॉर्म्युला आहे. आणि ह्या 1/2 k ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. चला हाफ के कॅन्सल. आता इथे पोटेन्शियल एनर्जी एकची व्हॅल्यू डायरेक्ट टाका, डायरेक्ट करा. आता इथे ए स्क्वेअर बाय 2चा स्क्वेअर 4 होतो. डिवायडेड घेऊ. आता ए स्क्वेअर आहे आपल्याकडे, इथे हे ए स्क्वेअर बाय 4 समजलं का. स्क्वेअरिंग केली मी, एकच्या जागी a/2 ठेवून स्क्वेअरिंग केली आहे. पोटेन्शियल एनर्जी बाय कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आपल्याकडे ए स्क्वेअर डिवाइड बाय 4. डिवाइडला न्यूमॉनेटर करू शकता, पण आधी याची प्रोसेस करू आपण. बघा इथे वेळेला 3a स्क्वेअर बाय 4 हे कळतं भावा. क्रॉस मल्टिप्लिकेशन बघ, 4 1 जा 4, 4 मधून 1 गेला 3/4. बघा आता डिवाइडचा डिवाइड न्यूमॉनेटर माहीत असेल ना. पोटेन्शियल एनर्जी बाय कायनेटिक एनर्जी. आता बघा ए स्क्वेअर बाय 4, आता हे 4/3 स्क्वेअर. ठीक आहे. ए स्क्वेअर कॅन्सल, 3 कॅन्सल, तर 1/3. म्हणजेच रेशो जर लिहिला असता पोटेन्शियल टू कायनेटिक एनर्जी 1:3. 1:3 इज द सी ऑप्शन्स. ठीक आहे, कळतं. चला लास्टचं एक क्वेश्चन बघू आणि सोडून देऊ आता, बस झालं है ना. मला वाटतं की खूप डिटेलमध्ये होते, खूप डिटेल होते. मला वाटतं की आता ज्या विद्यार्थ्यांनी खरंच फॉर्म्युले पाठ केले असतील, माझ्यासोबत जर राहिले असेल तर सगळं 24चे क्वेश्चन घेतले. लेटेस्ट क्वेश्चन, लिनियर SHM रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन टू पोटेन्शियल एनर्जी 1/3. बघा कायनेटिक एनर्जी घ्यायची मीन पोझिशनला असते 1/2 kA स्क्वेअर. माहिती आहे का बाबा, माहिती आहे. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी आहे. बरं पोटेन्शियल एनर्जी घ्यायची, बट कधी, तर त्यांचं डिस्प्लेसमेंट आहे 1/3 ऑफ अँप्लिट्यूड. ही केस आहे. आणि आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे 1/2 kx स्क्वेअर. तर हे 1/2 k, इथे हे a/3 का स्क्वेअर. तर पोटेन्शियल एनर्जी 1/2 k ए स्क्वेअर बाय 9. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय, रेशो आहे कायनेटिक आणि पोटेन्शियलचा रेशो. आता घ्या, हे झालं फायनल. हिच्यासाठी ही मीन पोझिशनसाठी कंडिशन आहे. मीन पोझिशनसाठी ही कंडिशन a/3 साठी आहे. आता यांचा रेशो काढा. कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी बघा 1/2 kA स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी आहे 1/2 kA स्क्वेअर बाय 9. चला काय करू शकतो आपण,
हाफ हाफ कॅन्सल, के कॅन्सल, ए कॅन्सल, हा डिवाइडचा डिवाइड वरी जाईल म्हणजे 9:1. डी ऑप्शन सेव 9/1 म्हणजे. मला वाटतं की खूप डिटेल घेण्याचा प्रयत्न तर करत आहे. तरी तुमचे सजेशन सांगा, मित्रांपर्यंत शेअर करा. कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती झालं पाहिजे आपली मराठी भाषा, आपण महाराष्ट्रीयन आहोत. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यासाठी एवढं प्रॉपर मला नाही वाटत कुठलं चॅनल असेल म्हणून. असेल तर मला शेअर करा, मला पण शिकायला भेटेल काहीतरी आहे ना. आणि मला माहिती आहे आपल्या इकडल्या मुलांना काय समजतं, कारण की काळ्या मातीत जन्माला आलेला माणूस आहे भाऊ मी. आपला माणूस आहे, महाराष्ट्रीयन माणूस आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम मला तुम्ही प्रॉमिस करणार आहात आणि शेअर करणार आहात. भेटूया अशाच इंटरेस्टेड सेशनसोबत. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.